सो आता आपण आपला पहिला डेस्टिनेशन आता याना केव्सच ठेवूया. सुप्रभात मित्रांनो, मी डॉक्टर नितीश कुमार सरांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आज आपला आहे डे 2 इन गोकर्णा. झालेलं आहोत हॉटेल UDPमध्ये. म्हणजे गुगल केला ब्रेकफास्ट कुठं चांगला ढंगचा हॉटेल का काय कुठं बघू, म्हणजे ॲज पर द रिव्ह्यूज हा ठीक वाटलं. तर आता एक आपण ऑर्डर करू. आय थिंक सो इथं होममेड डोसाच मिळतं, असा मसाला डोसा हे डोसा तो डोसा जसं आपल्याकडे व्हरायटी असतात हॉटेलची, तसं इथं व्हरायटी नाही तर होममेड प्रॉपर डोसा भेटतो. तर ते एक ऑर्डर देतो आणि आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. मस्त एकदम छान डोसा. आजच्या दिवसाचा असा प्लॅन आहे की आपल्याला 4 ठिकाणी फिरायचं आहे. आता होपफुली मी रिकलेक्ट करू शकेन. एक आहे निर्जन फोर्ट, एक आहे याना केव्स आणि एक फॉरेस्टवाला कुठला तरी वॉक आहे मधलं, नाव विसरलो, आणि होनावरच्या बॅक वॉटर्समध्ये बोटिंग. सो मग आता बघूया. तर फटाफट आपण नाश्ता करूया आणि डिसाईड करूया पहिल्या कुठल्या लोकेशनला जायचं आहे. आता किती वाजलेलं आहे 9:10. आता 9:30 पर्यंत आपण इथून निघूया. बघा ODP हॉटेल गोकर्णा. इथून आता फिलहाल आपण निघत आहोत. बघूया आता मेन रोडला पडल्यावर परत एकदा मॅपमध्ये चेक करू निर्जन फोर्टला जायचं का पहिलं याना केव्स करूया म्हणून. कारण की जो फॉरेस्टवाला वॉक आणि होनावर बोटिंग लेक ते आजूबाजूलाच आहेत. मग ठरवू आता. लेट्स सी. कारण की काय बोलतो याना केव्स थोडंसं आतल्या साईडला आहेत. सो मे बी ते पहिलं केलं तरी सुद्धा जमून जाईल असं मला वाटायला लागलं आहे. सो आता आपण आपला पहिला डेस्टिनेशन आता याना केव्सच ठेवूया. आता आपण आपल्या NH66ला लागलेलो आहे. फिलहाल थोडंसं प्लॅनमध्ये चेंज करतो आहे. आता आपण पहिलं मिर्जन फोर्टला जाऊया. ऑन द वेच लागतं म्हणून बोललो. तो येता वेळेस उशीर होईल, बंद झाला तर 5:30 त्याचं क्लोजिंग टायमिंग आहे. आणि छोटाच फोर्ट आहे, एवढा काय मोठा फोर्ट नाही का लगेच एक्सप्लोअर करून होऊ शकेल. मग ठरवलं आपण पहिलं मिर्जन फोर्ट करूया, मग याना केव्सला जाऊया. अरे यार, आज गाड्यांपासून लांब राहायला पाहिजे. सर्व शिंतोडे आपल्या अंगावर ओढणार. ओला ओला रोड म्हणजे ताजा पाऊस पडून गेला वाटतं. हा यार, बारीक बारीक पडायला लागला पाऊस. ड्रिझल होते. थांबायला पाहिजे. एवढा नाही. चल जाऊन दे. ठीक आहे, जमून जाईल. वॉटरप्रूफ नाही द्यायला आत ठेवायला लागेल कॅमेरा, नाही तर ठेवू का. निर्जन किल्ला, ज्याला गेरुसोप्पा किल्ला देखील म्हणतात, भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तरा कन्नडा जिल्ह्यातील कुमटा या किनारी शहराजवळ आहे. या किल्ल्याला शतकानुशतके जुना इतिहास आहे. या भव्य वास्तूने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत आणि किल्ला कोणी बांधला या गुढतेने ग्रासलेले असले तरी काळाच्या कसोटीवर उतरले आहे. त्याच्या इतिहासात अनेक दंतकथा आहेत. चला मग मिर्जन किल्ल्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि तथ्य जाणून घेऊया आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालानुसार किल्ला 1608 मध्ये बांधण्यात आला किंवा नूतनीकरण करण्यात आला. याने विजयनगर साम्राज्य, केलाडी नायक आणि ब्रिटिशांसह प्रदेशातील शासकांसाठी एक रणनीतिक संरक्षण चौकी म्हणून काम केले. हा किल्ला नवयत सल्तनांनी 1200च्या सुरुवातीस, त्यानंतर विजयनगर साम्राज्याने बांधला होता. आणखी एक कथा राहते की तुलुवा सालुवा कुळातील राणी चैन्यभैर देवी 1552 ते 1606 हिने विजयनगराच्या संरक्षणाखाली किल्ला बांधला. तिने सुमारे 54 वर्ष विजयनगराच्या शासकाच्या अधीनस्थ किंवा
महामंडळेश्वर म्हणून तालिकोट युद्धात त्यांचा पराभव होईपर्यंत राज्य केले. राणीने जैन धर्माचे पालन केले असे मानले जाते आणि तिच्या राजवटीत तिने अनेक जैन मंदिरे बांधली. काही इतर आवृत्त्यानुसार विजयपुराचा सुलतान गोव्याचा माजी राजपाल शेरीफ उल मुल्क याने कुमटा शहरासाठी बचावात्मक उपाय म्हणून किल्ला बांधला. 17व्या शतकात केलाडी राजघराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला. तथापि 1757 मध्ये बेदनूरमधील अंतर्गत संघर्षामुळे मराठ्यांनी ते ताब्यात घेतले. पुन्हा या किल्ल्याचे नियंत्रण ब्रिटिश प्रशासनाकडे गेले. त्यांनी मे 1783 आणि मार्च 1784च्या कालावधीत मेजर टोरियानोच्या नेतृत्वाखाली ते जिंकले. तेव्हापासून हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात राहिला आणि त्यांच्यासाठी सामरिक दृष्ट्याच्या महत्त्वाचा आहे. मिरजन किल्ल्याच्या भिंती लॅटराइट दगडांनी बनवलेल्या आहेत, ज्यांनी काळाच्या कसोटीवर आणि विविध नैसर्गिक आपत्तीने तोंड दिले. चांगल्या प्रकारच्या जतन केलेल्या तोफा आणि टेहळणी बुरुज भूतकाळातील लष्करी धोरणांचे झळक देतात. किल्ल्याला 4 मुख्य प्रवेशद्वारासह गुप्त मार्ग, कालवे, खंदक आणि उंच छत आहेत. सो यासोबत आपला मिरजन फोर्ट फिरून झालेला आहे, एक्सप्लोर करून झालेला आहे, जसं आपण कन्सिडर करू शकतो. सो एवढंच लास्टचा पोर्शन राहिलेला आहे. तो ऑलमोस्ट सर्वीकडे गवत साचलेलं आहे, सुकून गेलेलं आहे, ती वेगळी गोष्ट आहे. बस एवढंच. अजून एवढं तर नाही. इट वॉज अ स्वीट अँड सिम्पल फोर्ट. तर काही ते मधले जे तो आपण वॉल्स पाहू शकतो, आय थिंक सो ते थोडं डिस्ट्रॉईड केले असतील. मे बी ते महाल असू शकतील, आपल्याला काय आयडिया नाही आहे. बट याच्या उरलेल्या अवशेषवरून कळून येतं. एक खालती जायला देखील मगाशी पहिले खालती जायला देखील रस्ता होता, पण लॉक केलेला आहे. मे बी तो गुफा कुठून दुसरीकडून नक्की कुठून ना कुठेतरी निघत असेल, मे बी, आपल्याला काय आयडिया नाही आहे. बस एवढं. सो दिस वॉज अ स्वीट आणि सिम्पल मिरजन फोर्ट. किल्ल्याने मसाल्यांच्या व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली आणि मिरपूड आणि इतर वस्तूंच्या निर्यातीचे प्रमुख केंद्र होते. किल्ल्याचे वास्तुकला इंडो इस्लामिक आणि युरोपियन शैलीचे मिश्रण दर्शवते, ज्यामध्ये जटिल डिझाईन केलेले प्रवेशद्वार, अंगण आणि दरबार हॉलसह चेंबर्स आहेत, जे या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाची माहिती देतात. विजयनगर राजवटीत मेरगन या नावाने इतिहासकारांकडून किल्ल्याचा उल्लेख सापडतो. 18व्या शतकात मिरपूट, कॅसिया, साल्टपीटर आणि जायफळ निर्यात करण्यासाठी किल्ले एक लहान बंदर म्हणून काम केले गेले. मिरजन किल्ला हे उच्च दर्जाच्या मिरचीच्या उत्पादनाचे केंद्र असल्याचे म्हटले जाते, जे जुन्या काळात काळे सोने म्हणून ओळखले जात असे. राणी चैन्नभैरदेवी यांना मिरीची राणी किंवा रायना दे पिमेंटा असे म्हटले जात असे.
तिकडं फोटो केलं की डेड एंड येतं. सो आत्ता आपला प्रॉपर पूर्ण फोर्ट फिरून झाला किंवा एक्सप्लोअर करून झाला असं म्हणू शकतो. मागाशी मी चुकीचं इन्फो दिली, तिकडचं लक्षात नव्हतं माझ्या. ठीक आहे, दम लागला आहे, गरम होते, ऊन नाही पण ह्युमिडसारखं फील होतं आहे, पण गरम झाले. रेडे तुम्ही पाहू शकता. बस पावसाने एक मेहरबानी केली की थांबला आहे पाऊस. आता अरे इथून जायला जागा नाही आहे सॉरी चालतं. सो आता आपण इथून निघूया आणि थेट याना केव्सला भेटूया.